15 वर म्हणजे प्रत्येक फुटीतनं 5 फुटी जास्त आहे. आणि पहिल्या वर्षी झाडामध्ये स्टोरेज कमी असतं कारण कंटिन्यू गर्भधारणाचा बी पिरियड चालू असते आणि वाढ बी चालू असते. त्यामुळे ही जी वांज सगळ्यात फास्ट निघली पाहिजे. वांज जर लवकर नाही निघली तर मग स्टोरेज नसल्यामुळं फुटी वाढत नाहीत. आणि दुसरी गोष्ट ऑक्टोबरमध्ये एंडच्या जी बाग छटणी असते त्याची त्याला थंडी येते. थंडीत कॅनॉपी चालत नाही. 15 ऑक्टोबरच्या अगोदरच्या बागा आणि 15 ऑक्टोबरनंतर सप्टेंबरमध्ये म्हणजे ऑक्टोबर एंडच्या बागा ह्याच्यानंतर नोव्हेंबर फर्स्टच्या बाग असते तर कॅनॉपीचा प्रॉब्लेम येतो. म्हणून विराळणी ही फार महत्त्वाची गोष्ट. लवकर विराळणी करा. टिल्ट मारू नका ह्याच्यावर, आस्पा मारू नका किंवा क्लोरोमॅक्रोएट मारू नका, लिव्होसिन मारू नका. हे घड जिरणार नाहीत. ह्याला सगळ्यात फास्ट पाहिजे कॅनॉपी. कॅनॉपी आली की वजन यायला काय अडचण नाही. वजन 100% येणारच ह्या प्लॉटचं. माझ्या मते हा एवढा ही जी घडाची संख्या आहे बरं का, त्याला आरामात 4 टन बेदाणे निघू शकतो एकरी. 4 टनापेक्षा जास्त निघत कारण प्रत्येक फुटीतनं घड आहे. कारण हे जर दाखवलं ना त्याच्या प्रत्येक फुटीमध्ये असा मजबूत घड आहे. थोडक्यात आलं हां, कुठल्या पण काडीमध्ये ही बघा हे झाडाची साईज कशी आहे. त्याच्यामुळे ह्याला काय तुम्ही वेगळा खर्च करायची गरज नाही. एकदम सहजासहजी माल येऊ शकते. साईजची आहे नाही काय नाही.